पुन्हा एकदा बिनविरोध निवड तुमची विधानसभा अध्यक्षपदी होणार आहे, काय सांगाल एकंदरीत? मी आपल्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजी आमचे सर्वोच्च नेते, त्याचप्रमाणे जे पी नड्डाजी, अमित शहाजी या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवत परत एकदा मलाही संधी दिलेली आहे. साधारणतः तुमचा कार्यकाळ मागचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होते, कारण ज्या प्रकारे विरोधकांना बोलू दिलं जात नव्हतं, त्यांचा आवाज दाबला जात होता, असे आरोप विरोधकांकडून तुमच्यावरती होत होते. युवा खरं तर होते, विधानसभा अध्यक्ष जे पद होतं ते त्यांच्याकडे आलं होतं, त्यामुळे कदाचित त्यांना मागच्या राजकारणाचा अनुभव नसेल असं देखील विरोधकांचं म्हणणं होतं. मात्र पुढील 5 वर्षांमध्ये आता राजकारण आणि एकंदरीत कामकाज कसं असणार आहे? नाही, अगदी सकारात्मकरित्या कामकाज होईल. सगळ्यांना समान संधी दिली जाईल, सगळ्यांना न्याय दिला जाईल आणि महाराष्ट्र हे 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे 288 आमदार जे आहेत त्या सगळ्यांना समान संधी देऊन महाराष्ट्राला न्याय द्यायचं काम होईल. 2 प्रादेशिक पक्षांमध्ये एक महत्वाचा निर्णय होता, तो म्हणजे आमदारांच्या एकंदरीत पात्र अपात्रतेचा. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे तुमचं सुद्धा न्यायनिवाडा महत्वाचा होता आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव चर्चेत होतं. मात्र आता ज्या प्रकारे निर्णयांचा योग्य न्यायनिवाडा होत नाही असा ठपका जो तुमच्या मागे लागलेला आहे तो या पुढील 5 वर्षांमध्ये क्लिअर होईल. मी तर योग्यरित्या आणि योग्य वेळेत निर्णय दिलेला आहे. आता कोर्टाने ठरवू देतात काय त्रुटी आहे का. विरोधकांना योग्य न्याय मिळेल का या विधानमंडळामध्ये? विरोधकांना आणि सत्तारूढ पक्षाला दोघांनाही योग्य न्याय यापूर्वीही मिळालाय आणि यापुढेही मिळणार. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते राहुल नार्वेकर, ज्यांची पुन्हा एकदा आपण पाहतोय की केवळ एकच अर्ज हा विधानसभा अध्यक्ष पदासाठी दाखल झाल्यामुळे आज खरं तर त्यांनी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे निश्चितच विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपचे जे आमदार आहेत राहुल नार्वेकर त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. तेच बिनविरोध म्हणून निवडून येऊ शकतात. मात्र आता घोषणा जी आहे ती उद्या होणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.